आज नया साल शुरू हो चुका है, 1 जनवरी है। आप इस विचार से आए हो कि इस वीडियो के ऊपर मैं क्लिक करूंगा और आज से मैं एक मोटिवेशन लूंगा कि आज मुझे कैसे पढ़ना है। इसके पीछे कोई नहीं लिखा है, कुछ स्क्रिप्ट के साथ नहीं आया हूं, मन की बातें बोलने वाला हूं 5 मिनट में, और आपको डिसाइड करना है कि अगले आने वाले 50 दिन में आपको क्या करना है। क्योंकि आज से अगर मैं बात करता हूं तो 50 दिन बाकी है आपके बोर्ड एग्जाम में। अगर मैं बात करता हूं तो आपके इतने टॉपिक्स भी नहीं हैं। अगर मैं हर एक एक टॉपिक अगर पढ़ूं तो जितने दिन बचे हैं उससे ज्यादा आपके टॉपिक्स हैं। बट अब हार्ड वर्क करना नहीं है, अब करना है स्मार्ट वर्क, अब करनी है मेहनत, अब करनी है लगन। और अभी तक भी अगर आप उठे नहीं हो ना तो अब समय नहीं बचा है। क्यों? क्योंकि अब सिर्फ 50 दिन बाकी है और अभी आपके बोर्ड्स आने वाले हैं। और अभी तक आपने नहीं सुना होगा, अगे तक आपने मन में नहीं बोला होगा, आतापर्यंत जर तुम्ही तुमच्या मनाला सांगितलेलं नसेल तर आता तुमच्या मनाला सांगा, कारण ही शेवटची वेळ आहे। आणि आज 1 जानेवारी पासून हा प्रयत्न करा, प्रयत्न नाही, हे करावाच लागेल, हे करावाच लागेल। आणि म्हणून करायचंय काय ते सांगतो, पुढचे 3 मिनिटं महत्वाचं आहे का लक्षात ठेवा। आपल्याकडं वेळ कमी आहे, अभ्यास खूप महत्वाचा आहे, मोठा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला अजूनही कॉन्फिडन्स येत नाहीये। तुमचा बराच सिलेबस झालाय तरी सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, आणि त्याचं कारण काय, तर तुमची लॅक ऑफ रिव्हिजन। आणि म्हणून आज भिंतीवर एक कागद चिटकवा आणि त्या कागदावर लिहा की माझं आजचं टार्गेट काय आहे। सकाळी उठल्यापासून लिहा माझं आजचं टार्गेट काय आहे, आणि हे टार्गेट रात्रीपर्यंत जर तुम्ही कंप्लीट केलं तरच आज रात्री झोपा, नाहीतर स्वतःला एक कानाखाली मारून घ्या आणि सांगा तू आज हरलास, तू आज हरलीस, कारण आज दिलेले वचन तू पूर्ण केलं नाहीस। आणि म्हणून कमेंट करायचे, सर मी आजपासून मला दिलेलं वचन मी पाळणार आहे। तुम्हाला हे लिहायची सुद्धा गरज नाही, फक्त तुमचं नाव कमेंट मध्ये लिहा, मी समजूलय तुम्हाला वचन दिलं आहे। आणि आज 1 जानेवारी पासून, आज नवीन वर्षापासून तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करत आहात। काय करायचं आहे, फक्त एक कोरा कागद तुमच्या भिंतीवर चिटकवायचा आहे आणि त्याच्यावर लिहायचं आहे माझं आजचं काय टार्गेट आहे आणि मी आजचं टार्गेट कंप्लीट केलं आहे की नाही। तुम्ही आजचं टार्गेट तुमचे टॉपिक्स ठेवू शकता, तुम्ही आजचं टार्गेट तुमचे दिवसांचे तास ठेवू शकता, तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स ठेवू शकता, तुमचे नंबर ऑफ सॅम्पल पेपर ठेवू शकता। आणि जर सपोज असे वाटत आहे की आपला सिलेबस झालेला नाहीये तर वन शॉट बघा, लंबे लंबे मैराथन्स देखो, मगर काउंट करो कि तुमने कितना किया है। और जब तुम काउंट करोगे तुम्हारा कितना हो चुका है। कभी कभी शुरुआती दौर पे लगेगा नहीं आज मैंने 12 घंटे पढ़ाई करी, आज मैंने 10 घंटे पढ़ाई करी और फिर भी मेरा कुछ नहीं हुआ है। बट 2 3 4 5 6 दिनों के बाद ऐसे लगने लगेगा नहीं यार अब होने लगा है। क्यों? क्योंकि शुरुआत करना इंपॉर्टेंट है। अब पूरा साल जा चुका है, पूर्ण वर्ष गेलेलं आहे, आणि आतापर्यंत जर जागा झालेलं नसाल तर शेवटच्या या 50 दिवसामध्ये जागा व्हा, कारण शेवटच्या 50 दिवसामध्ये पूर्ण गारी पडते। लक्षात ठेवा, आतापर्यंत जरी काही केलं नसेल ना तरी इथून पुढचे 50 दिवस तुमचा पूर्ण गेम पालटू शकतात, आणि तो गेम तुम्हाला पालटवायचा आहे। आज 1 जानेवारी आहे, आज 1 तारीख आहे, आज नवीन वर्ष आहे, आणि या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जर कमबॅक करायचा असेल तर कोणत्या स्ट्रॅटेजीची गरज नाही, तुमचा माइंडसेट बदलायची गरज आहे, तुमचा विचार बदलायची गरज आहे। आणि तुमचा विचार आज तुम्ही त्या भिंतीवर लिहायचा आहे आणि रोज तुमचं स्वतःचं टार्गेट द्यायचं आहे, स्वतःचं टार्गेट पूर्ण करायचं आहे। मी तुम्हाला मुळीच सांगणार नाही सकाळी या विषयाचा अभ्यास करा, दुपारी या विषयाचा अभ्यास करा, एवढे सॅम्पल पेपर सोडवा, नाही। तुमच्या हातात आहे तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे। फक्त तुमच्या पुढचं टार्गेट आहे तुमची बोर्ड परीक्षा, आणि बोर्ड परीक्षेमध्ये 90% 95 100% तुम्हाला मार्क्स मिळवणं। आणि जर काहीही अडचण असेल ना तर तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे। फक्त लक्षात ठेवा आज 1 जानेवारी आहे, आणि जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल, जर तुम्हाला वापस यायचं असेल, जर तुम्हाला धुरंधर स्टाईलनं सगळ्यांना दाखवून द्यायचं असेल ना तर आजचा हा शेवटचा दिवस आहे। पुन्हा नको व्हायला सर खूप उशीर केला, आपल्याला उशीर करायचा नाही, सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे, कमबॅक करायचा आहे, आणि पुन्हा असा कमबॅक करायचा आहे की जे जळणार आहेत ना, जे तुमच्या अवतीभोवतीचे आहेत ना, नातेवाईक आहेत ना, वर्गातले मित्रमैत्रिणी आहेत ना, जे मित्रमैत्रिणी आहेत जे फक्त तुम्हाला मागे बघतात ना, त्यांना तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कोण आहात, आणि तुम्ही कोण आहात हे सगळ्यात पहिल्यांदा दाखवून द्या। कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव लिहून ज्यावेळेला मी तुमचं नाव वाचेल ना त्यावेळेला लक्षात ठेवेल की यस
इसमें तो दम है, क्योंकि इसने कमेंट करी है, इसका मतलब इसने खुद को वचन दिया है। बस अगर आपको लगता है सर मॉर्निंग में पढ़ाई नहीं होती, तो मॉर्निंग में मैं आता हूं आपकी पढ़ाई करवाने के लिए। 5 बजे मेरा डेली सेशन होता है। मैं आज बीमार हूं, फिर भी ये रिकॉर्डिंग कर रहा हूं, फिर भी मैंने आज क्लास लिया, फिर आज मैंने रिकॉर्डिंग करे। क्यों? क्योंकि मैं अगर थक नहीं रहा हूं ना, मैं अगर बीमार होकर के, फिर भी आपको भी नहीं थकना है, क्योंकि बीमारी, ठंडी, ये वो है ना, फलाना ढिमकाना, ये हमारी रीजन नहीं होने वाले हैं। आपका सिर्फ एक रीजन होने वाला है, आपको बोर्ड में 90 प्लस, 95 प्लस, 97 प्लस जाना है, और ये आप जाओगे। वीडियो यहां पर ही खत्म होता है, मगर आज 1 जनवरी है, आज आपको कमबैक नहीं किया, आज आपने नहीं ठाना, तो फिर आप कभी नहीं ठानोगे। जय महाराष्ट्र, कमबैक करना है। जय महाराष्ट्र।